गेले 3 ते 4 दिवस झाले आपण पाहतो टीव्ही नंतर की अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी खतासाठी रांगा लावलेल्या आहेत. पण शासनाने काल एक नवीन आदेश काढलेला आहे की ज्यात आता त्यांनी 7/12 आणि आधार कार्ड आणावं, त्यांना जाता यापुढे खत मिळणार आहेत. आपल्यासोबत ज्या ठिकाणी कृषी विकास अधिकारी आहेत तुषार जाधव यांना नेमकं त्यांनी जाणून घेऊ की नेमकं काय आहे. सर, मला सांगायला गेले अकोटमध्ये गेले 3 ते 4 दिवस आपण पाहतोय की शेतकऱ्यांनी रांगा लावल्या, रात्रीची तिथे रात्रभर तिथे मुक्काम करतायत आणि आता सध्या म्हणजे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. काय सांगाल ते? मी आपल्याला सांगू इच्छितो की आता अकोला जिल्ह्यात सध्या मुबलक खतसाठा उपलब्ध आहे. तसेच भविष्यातही मोठ्या प्रमाणात खत उपलब्ध होणार आहे. मी आपलं लक्ष डॅशबोर्डकडे वेधू इच्छितो. जर आपण हा डॅशबोर्ड पाहिला तर अकोला जिल्ह्यात आज रोजी 5217 मेट्रिक टन खत आपल्याला उपलब्ध आहे हे दिसत आहे आणि हा रिअल टाइम डेटा आहे. त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये काल आपली RCF या कंपनीची 2600 मेट्रिक टनाची रेक आली. त्यामधून आपण 818 मेट्रिक टन अकोट तालुक्याला खत दिलं आणि त्याचं जे वितरण आहे ते आज आणि उद्या चालू राहणार आहे. त्यानंतर आपली नर्मदा बायोकेम या कंपनीची रेक पोहोचत आहे. त्याच्यातूनही आपलं एक 1100 मेट्रिक टनाचं खताचं वाटप होणार आहे. त्याचप्रमाणे एक चंबल फर्टिलायझर या कंपनीची 900 मेट्रिक टनाची खताची आपण रेकचं प्लॅनिंग करत आहोत. त्याचप्रमाणे आपण जर जो आपला संरक्षित साठा होता 50% आपण राखीव ठेवला होता तोही आपण शेतकऱ्यांसाठी मुक्त केला आहे. त्याच्यामधून एक साधारणतः 1225 मेट्रिक टन युरिया आणि 425 मेट्रिक टन DAP शेतकऱ्यांना आपण खुला केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याकडे खत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच भविष्यातली जी आपली आवक आहे तीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात राहू नये आणि खत खरेदीसाठी गर्दी करू टाळावी. आणि मी आपल्यामार्फत एक आव्हान करू इच्छितो की कोणीही रांगेत उभं राहू नये, कारण आपल्याकडे मुबलक प्रमाणात खत उपलब्ध आहे. सर, आता एक नवीन आदेश काढलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी, नेमकं तो आदेश काय आणि काय सांगाल? याच्यामध्ये गर्दी जे होते आणि त्याच्यात जे अनावश्यक अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण 7/12 आणि आधार कार्ड याची पडताळणी करून शेतकऱ्यांना आपण खत वितरित करण्यात आहोत. याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना एक युरियाच्या 5 जास्तीत जास्त बॅग देणार आहोत, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना खत उपलब्ध व्हावं. हा याच्या मागचा उद्देश आहे आणि चुकीच्या गोष्टींना आळा घालायचा आहे. सर, बाकी ठिकाणी काही पाहण्यात आलं की त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे शेती मोठ्या प्रमाणात आहे, कोणी 40 एकर आहे, कोणी त्यांच्यासाठी काय नियोजन करण्यात आलं आहे? या पद्धतीनेच आहे की शेतकऱ्यांनी त्यांचे 7/12 आल्यानंतर त्याची आपण पडताळणी करून त्या पद्धतीने आपण खत देणार आहोत. आणि शेतकऱ्यांनी नुसतं युरिया DAP वरती अवलंबून न राहता जी आपली इतरही अनुदानित खतं आहेत, जसे 10-26-26 आहे, 20-20-0-13, 12-32-16, ज्याला या जिल्ह्यात खूप मोठ्या मागणी आहे. त्याचप्रमाणे SSP सारखं खत जे स्वस्तही उपलब्ध आहे आणि आपण ते DAP ला पर्याय म्हणून आपण ते त्याला प्रसिद्धी करत आहोत. तर ही खतांकडे शेतकऱ्यांनी वळावं आणि जो आपला एक समतोल खतांचा वापर आहे तो व्हावा. सर, काय आव्हान कराल नेमकं शेतकऱ्यांना? शेतकरी सत्तर संभ्रमित आहे थोडा शेतकरी, तरी काय सांगेल? तरी आता 2 दिवसापासून या लाईनी गर्दींमध्ये फार कमी झालेलं आहे आणि मी शेतकऱ्यांना एक आव्हान करू इच्छितो की आज रोजी आपल्याकडे मुबलक साठा उपलब्ध आहे आणि भविष्यातही आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर खत साठा उपलब्ध होणार आहे. जर आता आपण कालचा विचार केला तर आपण मोठ्या प्रमाणात पॉस मशीनच्या माध्यमातून रिअल टाइम विक्री केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात राहू नये. सर्वांना खत मिळेल आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला खत उपलब्ध भविष्यात होणार आहे. हे होते कृषी विकास अधिकारी तुषार जाधव. गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.